नमस्कार मंडळी, आज बनवणार आहे कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाव। तर त्यासाठी मी इथं मटकीला मोड आणून घेतलेले आहेत। घरच्या साहित्यामध्ये ही तयार होते मिसळ। इथं आता मिसळला वाटण तयार करून घेतलेलं आहे। एवढे साहित्य वाटणामध्ये घेतलेलं आहे। छान असं बारीक भाजून घेतलं, थंड होईपर्यंत साईडला ठेवलं। तोपर्यंत इकडं मटकीचा कुकर लावला। मटकी आणि बटाटे एकदमच उकडून घेतले। मटकी उकडताना त्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं होतं। इकडं आता वाटण थंड झाल्यानंतर बारीक करून मिक्सरला घेतलं। कढई घेतली, तेल गरम केलं। तेल जरा जास्त घालायचं मिसळला। तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये वाटण घालायचं। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। यामध्ये आपले बेसिक मसाले घालायचे। मी ते हळद, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घातलेली आहे। हिंग घालायचा, काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे कारण छान कलर येतो आपल्या मिसळच्या कटला। मीठ घालायचं चवीनुसार। छान असं मिक्स करायचं तेल सुटेपर्यंत। तेल सुटले की त्यामध्ये आपण उकडून घेतलेली हळद मीठ घालून ती मटकी घालायची आणि उकडलेला बटाटा कुस्करून यामध्ये घालायचा। छान असं मिक्स करायचं आणि गरम पाणी घालायचं। गरम पाणीच वापरा, चव छान येते मिसळला। कोणतीही जास्त वेळ लागत नाही हे एकत्र मिसळ बनवल्यास साहित्य घालून। किंवा बटाट्याची भाजी वेगळी करतात काही जण, पिवळी कट वेगळा करतात आणि मटकीची उसळ वेगळी करतात। ह्या तीन फोडण्या करण्यापेक्षा मी ही एकच फोडणी घालते आणि झटपट अशी घरच्या घरी आहे त्या साहित्यामध्ये मिसळ करून घेते। खूप छान लागते चवीला। आता पाणी घालून छान मंद आचेवर हिला शिजून घ्यायचं। बघू शकता तुम्ही छान अशी शिजत आहे। मध्ये मध्ये छान असं मिक्स सुद्धा करून घ्यायचं। आता बघा कट दिसत आहे मिसळला। छान असं तरीदार झालेली आहे मिसळ। तर इथं आता शिजून तयार झालेली आहे। चला तर मग आता वेळ न करता वाढून घेऊया। आता इथं मी मिसळला कोणी गोल पाव वापरतं पावभाजीचे, आम्ही नेहमी स्लाईसमधलेच पाव वापरतो। तर आता मिसळसोबत दही, शेव चिवडा, फरसाणा आणि शेव, कांदा, लिंबू, कोथिंबीर हे साहित्य आम्ही घेतो। आपापल्या पद्धतीने कसं पाहिजे तसं मिक्स करून खायची आहे। चला आता सगळ्यांना वाढून झालेलं आहे। मी सुद्धा वाढून घेतलेलं आहे मलासुद्धा। चला तर मग आता अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटापटा सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।